डोंबिवलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला सांभाळणाऱ्या जिल्हाध्यक्षांनी म्हणजेच दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी आता भाजपचं कमळ हाती घेतल्याचं कळतंय। आज रविवारी 9 नोव्हेंबर 2025ला दीपेश म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह डोंबिवलीमध्ये एका भव्य दिव्य कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। यापूर्वी लोकसत्ताने दीपेश पुंडलिक म्हात्रे हे भाजपच्या वाटेवर असल्याची ब्रेकिंग आपल्या वृत्तपत्रातून जेव्हा सादर केली होती तेव्हा दीपेश म्हात्रे यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता। स्वतः दीपेश म्हात्रे यांनी सुद्धा मी भाजपामध्ये जाणार नाही, असं काही ठरलेलं नाही असं सांगितलं होतं। मात्र आता लोकसत्ता ब्रेकिंग अखेर खरी ठरलेली आहे आणि जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा चेहरा अशी पोस्टरबाजी करत दीपेश म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश घेतलाय। दरम्यान ठाकरे गटाला डोंबिवलीमध्ये हा सर्वात मोठा धक्का ठरणार आहे। अगदी विधानसभेपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा दीपेश म्हात्रे ज्या आक्रमकरित्या भाजपा व संपूर्ण सरकारवर ताशेरे ओढत होते, त्याच दीपेश म्हात्रेंना मन वळवून भाजपाकडे परत आणण्यामागे नेमका कुठला घटनाक्रम होता याची तपशीलवार माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। डोंबिवली जिमखाना इथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांच्या सहाय्याने दीपेश म्हात्रे हे आज म्हणजेच 9 नोव्हेंबर 2025ला सकाळी 11:30 वाजता भाजपामध्ये प्रवेश घेतात। गणेशोत्सवाच्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे गणपती दर्शनाचं निमित्त करून ठाकरे गटाचे डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांच्या डोंबिवली पश्चिमेच्या मोठागाव इथल्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते। त्याच दिवशी विघ्नहर्त्यांनी या दोघांमधील जुने पुराणे वाद मिटवून टाकले असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल, कारण त्यानंतर अवघ्या 3च महिन्यामध्ये ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे हे भाजपच्या प्रवेशासाठी सज्ज झालेत। या प्रवेशामागे त्यांचे कौटुंबिक नातेवाईक माजी खासदार कपिल पाटील हे सुद्धा असल्याची चर्चा मागील काही काळामध्ये होत होती। दरम्यान मगाशीच नमूद केल्याप्रमाणे दीपेश म्हात्रे हे भाजपात प्रवेश करणार हे वृत्त सर्वात आधी लोकसत्ताने दिलं होतं। खरं तर या वृत्तावरून सुरुवातीला जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांच्यासह ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी चीड आणि थैथयाट व्यक्त केला होता। हे वृत्त साफ चुकीचं आहे, असं काहीच घडू शकत नाही अशी या कार्यकर्त्यांची भूमिका होती। मात्र आता अखेरीस या भूमिकेला सुद्धा तडा गेलेला आहे। डोंबिवलीतील ठाकरे गटाचे एकमेव खिलाडी हरहुन्नरी शिलेदार म्हणून दीपेश म्हात्रे यांच्याकडे पाहिलं जातं। मागच्या 1.5 वर्षांच्या कालावधीत त्यांनी विविध प्रकारचे विकासाचे प्रश्न, नागरी समस्या यांच्यावर आवाज उठवलाय, डोंबिवलीतील नागरिकांच्या मनात एक स्थान निर्माण केलंय आणि आता दीपेश म्हात्रे यांच्या भाजपामध्ये जाण्याने अर्थातच डोंबिवली ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे। दरम्यान हा सगळा प्रकार ज्या दिवशी घडला त्यापूर्वी दीपेश म्हात्रे यांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना बोलावून एक प्रीतिभोजन कार्यक्रम आयोजित केला होता आणि या भोजन कार्यक्रमामध्ये नेमकं काय झालं तेही आपण पाहूया। खरं तर दीपेश म्हात्रे हे ठाकरे गटातील आपल्या निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी आपल्या रात्री बोलावून त्यांनी एक प्रीतिभोजन दिलं होतं। या प्रीतिभोजनात दीपेश म्हात्रे यांनी भाजपामधील प्रवेशाचा निर्णय जाहीर केल्याचं सांगितलं जातं। त्याचबरोबर आपणही माझ्याबरोबर या असं आग्रहाचं निमंत्रण आणि एका अर्थी गळ घालत दीपेश म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती केली होती। ठाकरे गटाशी एकनिष्ठ असलेल्या जुन्या जाणत्यांना अर्थातच या प्रवेशाबाबत थोड्या तक्रारी होत्या, मात्र साम दाम दंड आणि प्रसंगी भेद अशा पद्धतीने काम करण्याची दीपेश यांची कार्यपद्धती आहे आणि त्यामुळेच भाजपला त्यांच्या निमित्ताने डोंबिवलीतील भागामध्ये अर्थातच रवींद्र चव्हाण यांच्या नंतर एक नवा आणि दमदार खिलाडी मिळाल्याचं म्हटलं जातंय। रवींद्र चव्हाण यांच्यानंतर विधानसभेसाठी कोण हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने निकाली निघालाय असं म्हणता येईल, कारण मागील 10 ते 15 वर्षांपासून ज्यांची नावं विधानसभेसाठी भाजपामधून घेतली जात होती त्यांची नावं सुद्धा आता दीपेश म्हात्रे यांच्या आगमनाने मागे पडलेली पाहायला मिळतात। वारस तयार करून पुढची वाटचाल करणं ही भाजपची डोंबिवलीतील परंपरा नाही, त्यामुळे दीपेश म्हात्रे यांचा प्रवेश हा भाजपासह राजकीय वर्तुळात सुद्धा अनेकांच्या भुवया उंचावणारा मानला जातोय। त्यामुळे आगामी महापौर, आमदार अशी स्वप्न या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून दीपेश म्हात्रे सुद्धा पाहू शकतात। रविवारी सकाळी म्हणजेच 9 नोव्हेंबरला 11:30 वाजता मोठागाव इथल्या राहत्या घरापासून दीपेश म्हात्रे हे पक्षप्रवेशासाठी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह डोंबिवली जिमखाना इथे पोहोचलेत आणि आता या वेळेला काही धक्कादायक प्रवेश सुद्धा होणार असल्याची चर्चा रंगतेय। दीपेश म्हात्रेंनी मात्र मी या संपूर्ण
सगळ्या परिस्थितीबाबत पक्षप्रवेशानंतर म्हणजे आज 11:30 नंतर माध्यमांशी संवाद साधेन अशी भूमिका घेतली आहे. दीपेश म्हात्रे आपल्या पक्षप्रवेशाचं नेमकं काय कारण देणार हेही आपण पाहणार आहोत. हे सर्व तपशील आपण लोकसत्ताच्या YouTube चॅनलवर पाहू शकता. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.